षटक ठेवलं म्हणजे याचाच अर्थ तुम्हाला या सर्व संघांना या ठिकाणी सूचना तर असतील की पहिल्या ओव्हरचा तुम्हाला जे रन्स आणि किती विकेट गेले त्याच्यावरती तुमचा रन रेट निघणार आहे. म्हणजे तुम्हाला पहिलं षटक खूप इम्पॉर्टंट आहे. पहिल्या ओव्हरमध्ये किती रन्स तुम्ही बनवताय, किती विकेट्स घालवताय याच्यावरती काही गोष्टी डिपेंड राहतील. सर्व संघांना त्या सूचना असतील की पहिल्या ओव्हरचा तुमचे रन्स हे ग्राह्य धरले जाणार आहेत आणि त्याची नोंद मात्र ऑफिशियली जे स्कोर बोर्ड आहे त्याच्यामध्ये आता ती केली जाईल. आर्या फायटर्सच्या टीमनं टॉस जिंकला आणि त्याचबरोबर त्यांनी बॉलिंगचं डिसिजन घेतलं. प्रतिस्पर्धी टीमला एसके स्पोर्ट्सच्या टीमला एकंदरीत बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले. लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन नद्रेरस विरुद्ध आणि त्याचबरोबर त्याचे साथीदार ओमकार बडवे हे पाहायला मिळतील. येस, ऑफिशियली मॅच आपण सुरुवात करतोय. यापुढची मॅच खेळली जाईल आरजे स्पोर्ट्स विरुद्ध रुद्र सुपर किंग. रुद्र सुपर किंग विरुद्ध आरजे स्पोर्ट्स असं सामना खेळवलं जाणार आहे. सुरुवात मात्र या ठिकाणी अजिनो व्हाईट बॉलनं केली आहे. डावकर शैलीचा नो बॉल असेल. पुन्हा एकदा रन्स मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळतील. टॉस जिंकला होता एकंदरीत जर पाहायला गेलात तुम्ही तर आर्या फायटर्सच्या टीमनं आणि त्यांनी बॉलिंगचं डिसिजन घेतलं. चांगले नामांकित बॉलर या संघाकडे तर समोर एसके स्पोर्ट्सचा बलाढ्य संघ. मागच्या मॅचमध्ये काय घडलं काय बिघडलं माहित नाहीये, परंतु आता या मॅचमध्ये काय करायचंय या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. एसके स्पोर्ट्सच्या टीमला महत्वपूर्ण मॅच खेळतायत. आपल्या लीग फॉर्मॅट मधील चांगला प्रहार पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला खेळलं जात आहे. चेंडू दन दन दनकर सीमारेषेच्या दिशेने गेलाय. जोपर्यंत चेंडूला पकडलं जाईल अतिशय वेगानं 3 रन्स कंप्लीट होतील. आंद्रे रसल यश बोर्ड आता मध्ये ब्रह्मास्त्र घेऊन उभा आहे. आक्रमण केलं जाईल का, कारण त्या सर्कलच्या बाहेर केवळ 3 खेळाडू तैनात केले गेलेत. लॉंग ऑफला डीप क्षेत्ररक्षक आहे वाईडिश लॉंग ऑन आणि त्याचबरोबर डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. सर्कलच्या बाहेर तुम्ही केवळ आणि केवळ 3च खेळाडू तैनात केले जाऊ शकतील. ऋषभ पटेकर नावाचं एक तंत्रशुद्ध बॅटर देखील काही वेळात झीन ऍक्शन मध्ये दिसू शकेल. ऋषी पासरटकर आहे या टीमकडे. रोहित दयाळकर त्याचबरोबर मिस्टर स्विंगर म्हणजे स्विंग का किंग ज्या खेळाडूला म्हटलं जातं. हवेमध्ये ओ वॉट एफर्ट, सुपर परफॉर्मन्स पाहायला मिळाला. काय एफर्ट दिले होते ऋषभ पटेकरच्या माध्यमातून. सरळ चेंडूला पकडण्याचं धाडस येथे सुदैवी ठरलं यश. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील बघू शकता काय एफर्ट्स दिले होते. उडता ऋषभ पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे एक सिंगल रन. सुरेख क्षेत्ररक्षणाचा नजारा. आतापर्यंत आर्या फायटर्सच्या टीमनं कमालचं क्षेत्ररक्षण केलंय. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये बॅटर्सना थांबवण्याचं काम केलेलं आहे.
डावखुरा शैलीचा ओमकार याला देखील आक्रमण करावं लागेल. तो बॅट बॉलचा संपर्क नाहीये, डॉट बॉल येतोय. चेंडू पडल्यानंतर सरळ मात्र या ठिकाणी किपरच्या हातामध्ये ट्रॅव्हल होतोय. आपल्या टीमसाठी चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं गेलंय. पुन्हा बॅट बॉलचा संपर्क नाहीये. ही तर खरी अर्थानं दहशत राहिली अजिंक्यची. अच्यू दैवलकर गोलंदाजी मार्क वरती आपल्या टीमसाठी चांगलं कॉन्ट्रीब्युशन देताना बॅक टू बॅक दोन्ही चेंडू निर्धाव आपल्याला ओमकारच्या माध्यमातून पाहायला मिळतील. विशाल बडवे एक चांगला बॅटर देखील होता, परंतु लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि षटक क्रमांक यावेळेला पहिल्याचा खेळ संपलाय. धावसंख्या विदाउट लॉस 9 रन्स. पहिल्या ओव्हरमध्ये 9 रन्स झालेले आहेत. म्हणजे मी तरी म्हणजे सुरुवातीच्या त्या 3 चेंडूंवरती 9 रन्स आले होते आणि त्याच्यानंतर पुढच्या तिन्ही चेंडू मात्र ते बिंदी पाहायला मिळाले. एकंदरीत आपण स्कोरबोर्ड ते पाहिलं होतं. शुभम सवनसकर गोलंदाजी मार्कवरती आलाय. खूप दिवस क्रिकेट पासून थोडा लांब राहिला आणि त्याच्यानंतरला मात्र या ठिकाणी पुनरागमन करतोय या स्पर्धेमध्ये. मोठमोठ्या स्पर्धेचा प्रचंड अनुभव असलेला गुणवान गोलंदाज म्हणजे शुभम सवनसकर पाहतोय. तो दुसऱ्या बाजूला आंद्रे रसल, यश भोवडचा बल्ला खामोश आहे. केवळ पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 9 रन्स खर्च करणारा गोलंदाज आपण बघितला. कमालचा कमबॅक आपल्याला अजूच्या माध्यमातून बघतोय. व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा रन्स. वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. शुभम सवनसकर सारखा आक्रमक गोलंदाज या टीमकडे आहे. बॅक टू बॉलर खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल तर कंप्लीट केला. धावचीची संधी आणि जर काही ते डिरेक्टेड असता तर कदाचित कर्मी मामला बघायला मिळू शकला असता. ही संपूर्ण स्पर्धा पोलीस पाटील प्रीमियर लीग 2025 दापोली पोलीस पाटील संघटना आयोजित या भव्य अशा अंडरआर्म ओपन क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. मानाच्या, सन्मानाच्या, अभिमानाच्या आणि या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये अनेक खेळाडू खेळताना दिसत आहेत. तोपर्यंत चेंडूला पकडलं जाईल, थ्रो केला जाईल. धावचीची संधी आहे का? काही चेंडू मात्र त्या ठिकाणी शिल्लक असतील. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 9 रन्स खर्च केले होते आणि सुरुवातीचे 2 चेंडू शुभमने टाकले ज्याच्यामध्ये त्यांनी 6 रन्स खर्च केलेले आहेत. एसके स्पोर्टच्या संघाला किमान तरी तुम्हाला 45 पेक्षा अधिक रन्स बनवावे लागतील. एक सन्माननीय स्कोर पाहायला मिळेल. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. आतापर्यंत लगातार 4च्या 4 चेंडू डॉट बॉल आपल्याला ओमकारच्या माध्यमातून, कारण पहिल्या मॅच मध्ये ज्यावेळेला ओपनिंग साठी शर्माला पाठवलं गेलं होतं एक बेटर ऑप्शन होतं. चांगल्या टच मध्ये तो प्लेयर देखील आहे. तुमच्याकडे विशाल बडबे सारखं एक बेटर ऑप्शन देखील होतं, पण तो ओमकारला पुढे पुश केलंय. बॅट आणि बॉलचा तेवढा चांगला संपर्क नाहीये. चेंडू सरळ डिक्लर झोन कडे एका धावीसाठी चाललेला आहे. थोडंसं या ठिकाणी आपण बघतोय तर संघ नाखुश दिसतोय. एकतर मोठे प्रहार तर होत नाहीयेत आणि एकंदरीत रन्स देखील येत नाहीयेत. याच्यासाठी तुम्हाला कुठेतरी चांगलं क्रिकेट खेळावं लागेल, कारण शुभमच्या वेगाच्या समोर फलंदाज जो आहे तो थोडासा बीट होतोय. थोडी प्रॅक्टिस देखील इम्पॉर्टंट असते. अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळतो त्यावेळेला चेंडू क्षेत्ररक्षक डीपच्या दिशेला तैनात क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेलाय. जोपर्यंत थ्रो करेल वेगानं मात्र रन्स कंप्लीट होतील. आता स्ट्राईक मार्कवरती अंततः जो यश आहे त्याला पाठवला गेलाय. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. षटक क्रमांक 2 मधील शुभम टाकतोय. नो बॉल दिला गेलाय. खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जोपर्यंत थ्रो केला जाईल याही चेंडूवरती 3+1=4 अशा ऑफिशियल इशारा देखील आलेला आहे. 4च आपल्याला खात्यामध्ये जोडताना शेवटचा चेंडू आहे. शुभम पुढचा चेंडू पुन्हा खराब गोलंदाजी. शेवटचा बॉल टाकण्यासाठी प्रचंड मशक्कत करावी लागते शुभमला. 1+1
असे रन्स मात्र मिळत आहेत. बोनसचे रन्स आता बॅटिंग करणाऱ्या टीमला मत चालली आहेत, कारण शेवटचा एक चेंडू टाकण्यासाठी आतापर्यंत त्याने तब्बल 6 रन्स खर्च केलेत. पुढचा चेंडू टाकला जाईल. यॉर्कर लेन्सचा बॉल, बॅट बॉलचा तिथे संपर्क नाहीये. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावरती. ट्वेंटी फाय. दोन नंतर 25 झालेले आहेत. 25 रन स्कोर बोर्ड वरती. आता रिसल असेल अजूच्या विरोधामध्ये अजिंक्य, याच्या विरोधामध्ये आपण बघतोय नो बॉलचा इशारा. चला ऑफिशियल आपलं डिसिजन. या ठिकाणी थोडे जे बॅटर्स असतील त्यांच्याकडे देखील चर्चा करत आहेत. सो अंपायरचं डिसिजन जे येईल ते शेवटचं. येस, ओके. अंपायर डिसिजन विल बी लास्ट डिसिजन. पंचाचं डिसिजन शेवटचं असेल. आणि त्याचबरोबर एक मोठा धक्का बसतोय एसके स्पोर्ट्सच्या टीमला. महत्वपूर्ण बॅटर यश हा जो खेळाडू आहे तो मैदानाच्या बाहेर जातोय. सुरेख गोलंदाजी अजूच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एक महत्वपूर्ण विकेट, तिथे सुरेख कॅच देखील बघायला मिळाली. 25 वरती एक मोठा धक्का बसलेला आहे एसके स्पोर्ट्सच्या टीमला. नंबर 3 वरती कोणत्या बॅटर्सला पाठवलं जाईल? विशालला बॅटिंग साठी आता या ठिकाणी पाठवलं जाते. थोडी चर्चा केली जाईल आणि त्याच्यानंतर मग तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. बघा, मॅच चालू असताना तुम्ही त्या विकेट वरती कोणत्याही प्रकारचा सराव करू शकत नाहीत. बॉलर्सला रिक्वेस्ट असेल की आपण मॅच चालू असताना तुम्ही मैदानावरती कोणत्याही प्रकारचा सराव करू शकत नाहीत, अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागत असतं. याची नोंद घ्या बॉलरनं. यापुढे कोणत्याही प्रकारच्या अशा घटना घडणार नाहीत की मॅच चालू असताना बॉलरनं ग्राउंड विकेट वरती चेंडू टाकू शकत नाहीत.
यापुढची मॅच आरजे स्पोर्ट्स विरुद्ध रुद्र सुपर किंग. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या कॉम्बॉक्स कडे. आरजे स्पोर्ट्स दापोली विरुद्ध रुद्र सुपर किंग. बॅक टू बॉलर बॅक टू बॅक विकेटचं पतन पाहायला मिळते. कमालची गोलंदाजी या टीमचा आयकॉन सुपर बॉलिंग करतोय. टीमसाठी एकंदरीत एक तारणहार बॉलर ठरलाय. विकेट्स मिळत नव्हत्या सुरुवातीच्या 2 षटकामध्ये, विकेट्स नव्हत्या. त्याच्यानंतर या ओव्हरमध्ये एकंदरीत बॅक टू बॅक 2 विकेट. नंबर 4 वरती आता शर्वला पाठवलं गेले. इथे रन्स कुठतरी एक चांगला टोटल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये ठेवावं लागेल. या ग्राउंड वरती किमान तरी तुम्हाला 45 पेक्षा अधिक जर रन्स या स्कोरबोर्ड वरती लागले तर एक चांगला सन्मानजनक टोटल पाहायला मिळू शकेल. एक फायटिंग स्कोर पाहायला मिळू शकेल. रुद्र सुपर किंग्स विरुद्ध आरजे स्पोर्ट्स दापोली. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. बॅटचा स्पर्श आहे तिथे. बॅटचा बाहेरच्या बाजूची कडा होती. तिथे फक्त आणि फक्त एक सिंगल रन्स मिळणार आहे. स्कोरबोर्ड आता जाऊन पोहोचलाय 28 या आकड्यावरती. याच्यानंतर मॅच क्रमांक 3 सामना असेल पुढील रुद्र सुपर किंग्स विरुद्ध आरजे स्पोर्ट्स दापोली. 2 बलाढ्य संघांमध्ये या पुढचं ते बॅटल पाहायला मिळेल. टॉस करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला शेवटचा फोकर असेल दोन्ही टीमच्या कॅप्टनना की टॉस करण्यासाठी कॉम्बॉक्स कडे आपण त्वरित मार्गस्थ व्हा. आरजे स्पोर्ट्स विरुद्ध रुद्र सुपर किंग या दोन्ही टीमच्या कॅप्टनना रिक्वेस्ट आहे की आपण टॉस करण्यासाठी कॉम्बॉक्स कडे या. क्षेत्ररक्षणामध्ये अगदी डिफेन्सिव्ह क्षेत्ररक्षण लावलं गेलं डावखुऱ्या शैलीच्या बॅटरसाठी. यॉर्कर लाईन्सचा बॉल सरळ जड मध्ये टाकलाय. थोडंसं फंबलिंग बघायला मिळालं. जोपर्यंत चेंडूला पकडेल, थ्रो करेल वेगानं मात्र तिथे रन्स पाहायला मिळतील. शेवटचा एक चेंडू शिल्लक असलेल्या षटक क्रमांक 3 मधील 30 रन स्कोर वरती लागलेले आहेत. राऊंड द विकेट पुढचा बॉल फुल टॉस बॉल सरळ चेंडू टिकलं झोन कडे. एक सिंगल. 3चा खेळ मात्र आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 31 या आकड्यावरती. शेवटचे 6 चेंडू असतील तर शेवटच्या 6 चेंडूंसाठी गोलंदाजीसाठी कोणत्या बॉलरला पाचारण केले जाते हे देखील पाहावं लागेल. थोडासा वेळ आता तिथे दिला जाईल. ऋषभ पटेकर थोडीशी चर्चा करतील. एक्सपिरियन्स प्लेयर. त्याचबरोबर गोलंदाजी कोणत्या खेळाडूला देणार त्याच्यावरती थोडीशी आता डिस्कस तिथे चाललंय. गोलंदाजी मार्क होती सुमित कडे. आता चेंडू सोपावला गेलाय. गोलंदाजीसाठी त्याला पाचारण केले गेले. सुमित कडे देखील अनुभवी एक बॉलर आहे. चांगली विद्वत्ता आहे सुमित कडे. राऊंड द विकेट गोलंदाजी. शेवटचे 6 बॉल असतील. स्ट्राइक मार्क वरती शर्व आहे. आपण टॉस लगेच करूयात. भागवत सर. रुद्र सुपर किंग विरुद्ध आरजे स्पोर्ट्स असं बॅटल आपण टॉस करूयात. दोन्ही टीमना अगदी शुभेच्छा देऊ पुढील मॅच साठी. सरळसट मध्ये वाईट यॉर्कर टाकण्याचं काम केलं. ऋषभ चेंडूपर्यंत पोहोचलाय. जोपर्यंत चेंडूला पकडणार आहे या चेंडूवरती केवळ आणि केवळ 2च धावांवरती तुम्हाला समाधान मानावं लागेल. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 34 ला जाऊन पोहोचली. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राज मिळत आहेत. या चुकांना थांबवावं लागेल. एकंदरीत चौकार षटकाराचा बोसर बघायला मिळू शकला नव्हता.
आपल्याला पाहायला मिळालं नाही. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी पॉइंटच्या दिशेने डीपला तैनात होते. जोपर्यंत थ्रो केला जाईल त्याच्या अगोदर मात्र 3 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे असं वाटलं होतं कुठेतरी ज्यावेळेला 2 विकेट्स गेल्या 30 ते 35 धावांपर्यंत फक्त मजल मारू शकतो एसके स्पोर्ट्स मोजे दापोलीचा संघ, परंतु आता तसं झालेलं नाहीये. काय कमबॅक केला बॅटर्सनं, चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. ओमकार थोडासा दिमाग घेताना त्याने बॅटिंग केले, 10 चेंडू त्यांनी फेस केलेत. आतापर्यंत तो 8 धावांवरतीच खेळतोय. अजून 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 38 रन झालेले आहेत. 4 चेंडूंमध्ये किमान तरी तुम्ही 10 ते 12 रन्स काढू शकता. पुन्हा एक्स्ट्राच्या धावा तुम्हाला पराजयाच्या दिशेनं मार्गस्थ करतील. या चुकांकडे लक्ष ठेवावं लागेल कारण प्रतिस्पर्धी टीमकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे. एक सिंगल घेतला गेला, धावचीची संधी आणि हा अक्षरशः खराब थ्रो बघायला मिळतोय. कदाचित जो शुभम आहे त्या क्षेत्ररक्षकाला अगदी आकाशामध्ये दिसला, त्याच प्रकारे तो थ्रो केला गेला. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. 41-41 ला तर स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय. राऊंड द विकेट बॉल, व्हाईट बॉलचा इशारा. हीच तर कुठेतरी डोकेदुखी राहिली शेवटच्या ओव्हरमध्ये. हा ड्रामा आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे, एफर्ट्स दिलेत, म्हणजे या कडून देखील आता सांगितलंय की क्षेत्ररक्षक चांगलाच करतो. चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले आपल्याला त्या गावडेच्या माध्यमातून. हे षटक खूप काळ मैदानामध्ये चाललेलं आहे. धावसंख्या आता इथे 44 रन्स. 2 चेंडूंचा अजून देखील खेळ बाकी आहे. 44 रन स्कोर बोर्ड वरती लागलेत. दिव बॅटर आता प्रणय मस्करला बॅटिंगसाठी पाठवलं गेलंय. प्रणय मस्करला पाठवलं जात आहे, परंतु विश्वास कडीनं थोडंसं स्वतःला मागं ठेवलंय. पोटेन्शियल वाला आपल्याला थोडं मागं राहिलंय. एका नव्या खेळाडूला मात्र संधी दिली गेली आहे या मॅच मध्ये बॅटिंगसाठी. शेवटचे 2 चेंडू खेळण्यासाठी शॉर्ट बॉल आहे, त्याला अगदी बॅकवर्ड शॉर्ट लेगला ट्रॅव्हल करताना आपण बघितलं. 1 रन्स कंप्लीट होतोय. तोपर्यंत थ्रो केला जाईल, तोपर्यंत अतिशय वेगानं 2 रन्स आणि त्याचबरोबर 1 विकेट. फलंदाजाला सरळ माघारी परतावं लागतंय. एक सिंगल आणि त्याचबरोबर षटक क्रमांक 4 चा खेळ देखील संपलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 47-47 या आकड्यावरती. टार्गेट मात्र 48 धावांचं 24 बॉल मध्ये असेल. या स्पर्धेसाठी दापोली तालुका पोलीस पाटील संघटनेचे नांटे गावाचे सन्माननीय पोलीस पाटील निलेशजी तांबे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचा सन्मान आमच्या कमिटीचे सन्माननीय सदस्य गावचे पोलीस पाटील विशाल मापदी करत आहेत.
मॅचला सेकंड इनिंगला सुरुवात होते आणि त्याचबरोबर आपण जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. अरुणजी बोत्रे साहेब जे ताडील गावचे पोलीस पाटील महोदय आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय पुढच्या मॅचचा. रुद्र सुपर किंग्स विरुद्ध आरजे स्पोर्ट्स दापोली या दोन संघांमध्ये बॅटल. आरजे स्पोर्ट्स वन द टॉस. फिल्डिंग या ठिकाणी स्वीकारलेली आहे. आणि त्याचबरोबर आपले मार्गदर्शक आहेत गावतले गावचे पोलीस पाटील महोदय आदरणीय विशालजी मापदी साहेब यांच्याकडून ऋषभ पाचडकर याच्या स्पेशल म्हणजे पहिल्या सिक्सरसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. कारण स्पर्धेमध्ये पहिल्या 2 मॅच झालेल्या आहेत. पहिल्या दिवसातील एकही सिक्सर पाहायला मिळाला नाही आणि आपण कुठेतरी जर पाहायला गेलं तर चौकार देखील कमी कमी बघायला मिळत आहे. डिफेन्सिव्ह क्रिकेट आम्ही पालकरने या स्पर्धेतला पहिला चौकार ठोकला. त्याच्यानंतर षटकार. अजून बॅटर नेम नॉन स्ट्रायकर बॅटर नेम प्लीज. पहिलाच बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. म्हणजे या ठिकाणी एक सिंगल पॉवर प्लेचं षटक असेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर फक्त तैनात केले जातील. RP45 या खेळाडूला या नावानं संबोधित केलं जातं. शिवराजीचा किंग हा खेळाडू ऋषी पाचरटकर आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा प्रहार केलाय हवेमध्ये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. या स्पर्धेतला पहिला सिक्सर इथे ऋषी पाचरटकरच्या नावावरती नोंदविला जातोय. RP45 कमालला जवाब एफर्ट्स या खेळाडूच्या स्पर्धेतला पहिला सिक्स ऋषी पाचरटकर या बाहुबलीच्या नावावरती नोंदवला जातोय. किंग खेळाडू जे मागील 2 मॅच मध्ये झालं नाही ते ऋषी पाचरटकरनं करून दाखवलंय. सुरुवात षटकारानं केली आहे. संघाचं स्कोर कार्ड 7 या आकड्यावरती पॉवर प्लेचा परिपूर्ण फायदा घेण्याचं काम असू शकतं. शॉर्ट बॉल आहे. दांडी गोल केली आहे. ऋषी सरळ बाहेर जाईल. यशची उद्ध्वस्त करून टाकलेत. यश बोर्डनं यशस्वी बॉल टाकला. कमालचा या ठिकाणी बघा चेंडू टाकला. भन्नाट वेग होता. चेंडू पडल्यानंतर खालच्या बाजूला बसलाय आणि महत्वपूर्ण विकेट पाहायला मिळते. आता या ठिकाणी नंबर 3 वरती या खेळाडूला आपण नक्की सातत्यानं ऋषभ पटेकर प्रिन्स ऑफ ओनी गावचा एक तंत्रशुद्ध खेळाडू, एक्सपिरियन्स प्लेयर, स्टायलिश प्लेयर. अनेक स्पर्धेमध्ये आपण गुहागर तालुक्यामध्ये या खेळाडूची चर्चा सातत्यानं करत राहिलेलो आहे. ऋषभ पटेकरला आपण बघतोय. एकंदरीत हा जो खेळाडू आहे काही वर्षापासून टेटवलीच्या अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळताना आपण त्याला पाहिलेला आहे. ज्या वेळेला आपण स्मृती चषक टेटवलीची स्पर्धा म्हटलं की कैलासवासी विनायक विशाल स्मृती चषक आपण सातत्यानं पाहत राहिलोय. त्या स्पर्धेच्या वेळेला ऑर्गनाइज केली गेली होती. त्याच्या पहिल्या पर्वामध्ये अगदी छोट्या छोट्या प्लेयरना घेऊन हा खेळाडू आलेला होता या टेटवलीच्या गावामध्ये. तिथे चॅम्पियन पदक पटकवलं होतं आणि त्याच्यानंतरला मात्र ओरम क्रिकेटमध्ये या सातत्यानं खारवी समाजाचा प्लेयर ज्या खारवी प्रीमियर लीग मध्ये दहाडला, आपल्या टीमसाठी मोठं कॉन्ट्रीब्युशन दिलं. आता दापोली पोलीस पाटील प्रीमियर लीग या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना देखील दिसतोय. धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन दीपराज आणि त्याचबरोबर ऋषभ पटेकर ही जोडगुडी. मोठा प्रहार केलाय दीपराजनं. आक्रमण केलं डावकर शैलीचा. चेंडू मात्र सरळ सीमारेषेच्या बाहेर. आता षटकारांचा बघा बहुसार होण्यास सुरुवात झाली आहे. दीपराज देखील आक्रमण करतोय. सारण षटकार येतोय. कमालची बॅटिंग सुरुवात या ठिकाणी करण्यासाठी दीपराजला पाठवलं गेलं होतं. दीपराज ज्यावेळेला पहिला चेंडू फेस करतायत पहिल्याच बॉल वरती तुटून पडला यशच्या विरोधामध्ये. पाठलाग करत असताना यापेक्षा चांगली सुरुवात आर्या फायटर्सच्या टीमची होऊच शकत नाही. तर SK स्पोर्ट्सच्या टीमच्या गोलंदाजाला थांबवावं लागेल. यॉर्कर लेनचा बॉल टाकला. एक सिंगल घेतलाय
आणि षटक क्रमांक या ठिकाणी आपण बघतोय तर एकचा खेळ संपला. लॉस ऑफ 115 रन्स. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आलेत. येणाऱ्या 18 बॉलमध्ये 33 रन्स करावे लागतील. दुसरं षटक आहे. हवेमध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक आहेत आणि चेंडू सरळ पुन्हा एकदा या ठिकाणी दीपराजच्या बॅट मधून हवाई हल्ला पाहायला मिळतोय. स्ट्रोक. सुरेख बॅटिंग. दीपराज नाम तो सुराई होगा. कमालची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. वो पहाड़ों से टकराए उसे तूफान कहते हैं और तूफानों से जो टकराए दीपराज कहते हैं. पुन्हा प्रहार केलाय. त्याच दिशेनं डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षक आहेत. यावेळेला क्षेत्ररक्षकानं फिल्डिंग तर चांगली केली आहे. जोपर्यंत चेंडूला या ठिकाणी पकडलं जाईल त्याच्या अगोदर मात्र इथे 3 रन्स कंप्लीट केले जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक तंत्रशुद्ध बॅटर आहे तर दुसऱ्या बाजूला दीपराज एक विध्वंसक फलंदाज. ओव्हर द विकेट. ऋषभ पटेकरच्या विरोधामध्ये कोणती रणनीती असू शकेल. एसके स्पोर्ट्सचा संघ खेळतोय. त्याच्या विरोधामध्ये आर्या फायटरचा संघ खेळताना दिसतोय. कारण पहिला सामना आर्या फायटर संघ खेळतोय तर दुसरा सामना एसके स्पोर्ट्सचा संघ खेळताना दिसतोय. हे षटक थोडंसं एक्सपेन्सिव्ह, थोडंसं महागड पाहायला मिळालेलं आहे. 27 या आकड्यावरती स्कोरबोर्ड जाऊन आता पोहोचलंय. दीपराजनं ज्या प्रकारे सुरुवात केली होती त्याचं कौशल्य त्यांनी सादर केलं की मी विध्वंसक का, की माझ्याकडे ते पोटेन्शियल कशा प्रकारचं आहे. पुन्हा एकदा रडार मध्ये होता. पुन्हा त्याच दिशेने खेळला गेलाय. पुन्हा दीपराज ऑन फायर झालाय. बॅक टू बॅक आपल्याला सिक्सेस पाहायला मिळत आहेत. काय बॅटिंग साठी आहे. बैटच्या रडार मध्ये होता. दाव देखा था ना दाव देखा था. सीधा इस गेंद को सीमा रेखा पार फेंका था 6 रनों के लिए. धाव संख्या आता 33 ला जाऊन पोहोचले. 14 बॉल मध्ये आवश्यकता आहे. पुन्हा हवेमध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलेले आहेत परंतु तिथे मिस फील्ड आणि चेंडू हाताला स्पर्श करत चौकार. ते धाव संख्या आता पोहोचेल भन्नाट पैकी 37 या आकड्यावरती. तिथे मालवणीमध्ये देखील एक कहावत आहे, बैल गेलो तर गेलो न वाताचो कासरो पण घेऊन गेलो. तशाच प्रकारचा आता दृश्य ते म्हणजे काय देखील सुटली आणि त्याचबरोबर 4 रन्स देखील आता इथे गमावताना आपण बघितलेले आहेत. 13 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा प्रहार केलाय. दीपराजनं आक्रमण करण्यासाठी सुरुवात. याही वेळेला चेंडू आउट ऑफ द बॅक. 6 रन. षटकारांचा बहुसार या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि संघाचं स्कोर पोहोचलंय 43 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक 5 धावा फक्त पाहिजेत 12 बॉल मध्ये. आर्या फायटर्स एक बलाढ्य संघ एसके स्पोर्ट्स एका नामांकित टीमच्या विरोधामध्ये काय बॅटिंग केली आहे. बारा चेंडू आणि 5 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती सर्व गोलंदाजीसाठी आलाय. मागच्या ओव्हर मध्ये तब्बल जर पाहिला गेला तर तुम्ही 28 रन्स खर्च केले बॉलरना, ज्याच्यामध्ये 3 सिक्सेस 1 चौकार ठोकत असताना. आणि दीपराज 7 बॉल मध्ये त्यांनी 32 रन्स वैयक्तिकरित्या केलेत. आपल्या टीम साठी काय कॉन्ट्रीब्युशन दिलंय. विध्वंसक फलंदाजी, चांगली फटकेबाजी. विश्वाच्या हातामध्ये चेंडू आणि थोडस आता प्रेशराइज होताना आपल्याला प्लेयर बघायला मिळालेले आहेत. 3 रन सहजरित्या कंप्लीट होतील. जिंकण्यासाठी केवळ 2 धावांची आवश्यकता. म्हणजे इथे आपण बघतोय ना तर दीपराज नावाच्या वादळानं संपूर्ण इथे याही वेळेला चेंडू सुपर स्ट्रोक आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चाललाय. दीपराजच्या बॅट मधून इथे सिक्सर बघायला मिळतोय.
हा सामना मात्र जिंकलेला आहे आर्या फायटर्स या टीमनं. अभिनंदन करूया. ऋषी पासरटकर, आपण आपलं कॅश प्राइज घेण्यासाठी या. ऋषी पासरटकर, आरजे स्पोर्ट्स टीमने टॉस जिंकलेला आहे. बॉलिंगचं डिसिजन घेतलेलं आहे. क्षमासावी बॅटिंगचं डिसिजन घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर दीपराजला त्यांचे जे टीम ओनर आहेत अमित देवलकर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज झालेला आहे. दीपराज, ऋषी, आपण आपला कॅश प्राइज घेण्यासाठी या. दीपराज, आपण देखील यायचं आहे. ऋषी या. आणि त्याचबरोबर एसके स्पोर्ट्स, आपण जेवणासाठी जायचं आहे. आपण जेवण करून घ्यायचंय. एसके स्पोर्ट्सचे ऑल प्लेयर्स, आपण कॉमेंट्री बॉक्स कडे संपर्क साधा. ऋषी पासरटकर आणि दीपराज, आपण आपला कॅश प्राइज घेण्यासाठी या. या स्पर्धेसाठी वाघवे गावचे पोलीस पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. गावतळे पोलीस पाटील यांना विनंती करतो की त्यांचं या ठिकाणी पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करायचं आहे. वाघवे गावचे पोलीस पाटील यांचं या ठिकाणी या स्पर्धेसाठी आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी पोलीस पाटील संघटनेच्या वतीने या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्याचबरोबर आमचे काका या ठिकाणी बंधू पासरटकर यांचं देखील आगमन झालेलं आहे. काका, तुमचं देखील मनापासून हार्दिक स्वागत असेल. ऋषी पासरटकर, दीपराज, आपण आपला कॅश प्राइज घेण्यासाठी या. त्याचबरोबर अरुणजी देवलकर साहेब आहेत, त्यांच्याकडनं देखील दीपराजच्या या फटकेबाजीसाठी कॅश प्राइज आपण देतोय. 100चं कॅश प्राइज ते देखील झाले. आणि आमचे मार्गदर्शक आहेत आदरणीय गावतळे गावचे पोलीस पाटील महोदय विशालदादा मावदी साहेब, यांच्याकडनं देखील 200चं कॅश प्राइज आपण देतोय. या पण ऋषी, आपण पहिल्यांदा या स्पर्धेतला पहिला सिक्सर ठोकण्याचा विक्रम करणार एकमेव खेळाडू आपण कॅमेऱ्यामध्ये देखील कैद करतोय. ऋषी, इकडे इकडे बघा. ऋषी, थांबा, फोटो काढ. आणि त्यानंतर आपण जाऊया दीपराज यांच्या चांगल्या फटकेबाजीसाठी. आदरणीय अमितजी देवलकर यांच्याकडनं 500चं कॅश प्राइज आणि अरुणजी देवलकर यांच्याकडनं 100चं कॅश प्राइज दिलं जातं. अभिषेक कांबळे, आपले सगळे प्लेयर घेऊन कॉमेंट्री बॉक्स कडे आपण संपर्क साधा.
मॅचला सुरुवात होते रुद्र सुपर किंग्स विरुद्ध आरजे स्पोर्ट्स. लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन, मिस्टर कन्सिस्टंट आणि त्याचबरोबर भाई मांडवकर. मिस्टर कन्सिस्टंट अमेय पालकर आणि त्याचबरोबर आपण बघतोय तर भाई मांडवकर ही जोडकोळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. तर गोलंदाजी मार्गवरती जो बॉलर आहे सूरज गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. रुद्र सुपर किंग्सचा महत्वपूर्ण खेळाडू. वेग चांगला आहे सूरजकडे देखील. राऊंड द विकेट चेंडू टाकला जाईल. समोर भाई मांडवकर सिक्सर येणार का? नो बॉल आहे. खराब गोलंदाजी, मोठा प्रहार केला. क्षेत्ररक्षक आहेत आणि सरळ चेंडू मात्र त्यांच्या दिशेनं, परंतु नो बॉल होता. खराब गोलंदाजी. जोपर्यंत थ्रो केला जाईल इथे 4 रन्स मिळून जातील. 3+1 = 4 असे 4 धावा आता खात्यामध्ये जोडले जाणार आहेत. या मॅच नंतर पुढील लगेच सामना असेल. एक महत्वपूर्ण आर्या फायटरचा संघ खेळणार आहे रुद्र सुपर किंग या टीमच्या विरोधामध्ये. इथे जोपर्यंत या ठिकाणी चेंडू सरळ गॅप मध्ये ट्रॅव्हल झालाय. मिस्टर कन्सिस्टंटच्या बॅट मधून इथे 4 रन्स पाहायला मिळतील. अमेय पालकर एक दर्जेदार प्लेयर. समोर सूरज वरती त्यांनी प्रहार केले. त्याला की समोर लॉंग ऑफच्या परिसरामध्ये खेळाडू शॉट मध्ये तैनात केला गेलाय. त्या ठिकाणी सरळ ड्राईव्ह केलाय आणि ड्राईव्ह करत असताना तिथे रन्स आता टीम साठी जोडत असताना दिसलेला आहे. धावसंख्या 9 या आकड्यावर जाऊन पोहोचले. आपण मागची जी तुफानी खेळी दिफराच्या माध्यमातून पाहिली. आमेरनं मात्र सरळ इथे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं पुन्हा एकदा 4 रन्स मिळत आहेत. हे तो सिर्फ झाकी है पिक्चर पूरा का पूरा. नाम इसका मिस्टर कन्सिस्टंट अमेय पालकर. या खेळाडूला जर तुम्ही दापोलीचं ऐतिहासिक आझाद मैदान गाजवताना पाहिलं असाल, परंतु या खेळाडूने त्याच्या करिअरची सुरुवात अंडरआर्म क्रिकेट फॉर्मॅट पासून केली आहे. हे देखील आपण विसरू शकत नाही. कारण का ज्या खेळाडू इथून घडलाय आज मात्र अगदी रत्नागिरीचं मोठं टेनिस क्रिकेट गाजवताना दिसतोय. पुन्हा एकदा या मैदानामध्ये आलाय तो. नो बॉलचा इशारा, चेंडूला सन्मान दिला जातोय. केवळ आणि केवळ इथे आपण बघतोय तर 2 रन्स घेतले जातील. यावेळेला सुरेख गोलंदाजीचा प्रात्यक्षिक. भाई मांडवकरचा बल्ला खामोश आहे. आक्रमण होत नाहीये. षटकर चौकारांचा बहुसार पाहायला मिळत नाहीये. फुलटॉस बॉलला चेंडूला ड्राईव्ह केलाय. मिसफिल्ड घडते रुद्र सुपर किंग या टीमच्या खेळाडूंच्या माध्यमातून. या बॉलवरती केवळ आणि केवळ 3 रन्स मिळतील. अजून एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 18 या आकड्यावरती पहिल्या ओव्हर मध्ये. कारण तुम्हाला इथे लक्षात घ्यावं लागेल, पहिल्या षटकातल्या ज्या रन्स आहेत, पहिल्या षटकातील विकेट्स आहेत, या तुमच्या ग्राह्य धरल्या जातील रन रेट साठी. त्यानुसार तुमच्या टीमचा रन रेट काढला जाईल. बॅट बॉलचा तिथे संपर्क नाही. षटकाचा खेळ देखील संपलेला आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पॉवर प्लेचं षटक संपलं. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले एकंदरीत 18 या आकड्यावरती विदाउट लॉस. पहिल्या ओव्हरमध्ये चांगलीच रन्स. याच्यासाठी पहिल्या ओव्हरमध्ये तुम्हाला अगदी सुसंगतपणे गोलंदाजी करावी लागेल. आपल्या टीमसाठी कॉन्ट्रीब्युशन देण्यासाठी प्रतिस्पर्धी बॅटर्सला तुम्हाला थांबवावं लागेल.
नंबर 2चं षटक वेगवान गुणवान गोलंदाज पराग जाधवच्या हातामध्ये आता चेंडू सोपवला गेलाय. पहिलं षटक थोडंसं एक्सपेन्सिव्ह महाग पडल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये पराग जाधवला सरळ आणलं गेलंय. आपल्या टीमचा हा देखील हुकमी गोलंदाज समोर भाई मांडवकरच्या बॅटमधून आपण चौकार देखील पाहिलेला नाही. मागच्या मॅचमध्ये एकंदरीत षटकार देखील आलेला नाहीये. आक्रमकतेनं घ्यावं लागेल भाईला. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आलेत. कारण रसिक प्रेक्षक भाई मांडवकर कडून एक मोठ्या अपेक्षा करतात की षटकार चौकाराचा व्यवसाय, परंतु तो अजून देखील बघायला मिळत नाहीये. स्वाभाविक क्रिकेट मात्र त्या खेळाडूचं आक्रमण करणं आहे. येथे फुल टॉस बॉल चर्चा षटकारांची आणि मनामध्ये थोडीशी लालच आली होती आणि या लालचीचा शिकार मात्र भाई मांडवकर होताना बघायला मिळाला. भाई मांडवकर आता बाहेर गेल्यानंतर भाई वथारी सरळ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. दोन महत्वपूर्ण आयकॉन, एक आयकॉन बाहेर गेल्यानंतर दुसरा आयकॉन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. दोन्ही तंत्रशुद्ध खेळाडू आहेत. परागच्या त्या वेगासमोर भाई मांडवकर मात्र सरळ मैदानाच्या बाहेर गेलाय. यष्टी उद्ध्वस्त करून टाकल्यात, तैस नैस केलं, फर्निचर डिस्ट्रॉय केलं. भाई वतारे डिफेन्सिव्ह बॅटर आहे. थोडंसं ॲग्रेशन देखील आहे या प्लेयर्सकडे. ऑप्शनच्या थोडं बाहेरचा बॉल होता, तिथे केवळ आणि केवळ एक सिंगल. स्कोरबोर्ड 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. अमेय पालकरला थांबावं लागेल. जर तुम्हाला धावांचा डोंगर उभा करायचा असेल तर अमेय पालकर इथे थांबावं लागेल. अमेयकडे ते पोटेन्शियल आहे की मोठे स्ट्रोक खेळण्याचे. एकंदरीत आर्चे स्पोर्ट्स या टीमचा हा महत्वपूर्ण ओपनिंग बॅटर बघायला मिळाला होता. मागच्या मॅचमध्ये तेवढं खास परफॉर्मन्स नाही. त्या स्पर्धेतला पहिला चौका ठोकला होता अमेयनं. त्याच्यानंतर या मॅच मध्ये खेळताना दिसतो परागच्या विरोधामध्ये. इथे चांगलं क्रिकेट आहे, बॉटम हँडचा चांगला उपयोग केलाय. चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेने केव्हा नाही केवळ एक सिंगल रन्स मिळणार आहे. आणि अमेयला अनेक सिच्युएशन मध्ये अगदी खेळण्यासाठी माहित आहे की प्रचंड एक्सपिरियन्स आहे टेनिस क्रिकेटचा आणि तो एक्सपिरियन्स झोकताना दिसतोय. तर पराग जाधवकडे देखील ती विद्वत्ता आहे. रुद्र सुपर किंग सारखा बलाढ्य संघ खेळतोय, त्यांच्या समोर खेळत असताना बॅट बॉलचा तिथे संपर्क नाहीये. अंपायर थोडीशी चर्चा करतील. पायाला आय थिंक स्पर्श झाला असं ऑफिशियल्सच्या माध्यमातून सांगितलं गेलं. सुरेख गोलंदाजी परागने मी सांगितलंय, याच्याकडे चांगली विद्वत्ता, ते पोटेन्शियल आहे. आपल्या टीमचा तारणहार गोलंदाज आहे. आतापर्यंत केवळ 2 रन्स खर्च केलेत, एक विकेट देखील आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पुन्हा एकदा फुल टॉस बॉलवरती आक्रमण नाही तर डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळताना दिसतोय. हे तंत्रशुद्ध क्रिकेट आहे. हे पॉझिटिव्ह अप्रोच वाला क्रिकेट पाहायला मिळतंय. धावसंख्या 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. शेवटचा बॉल असेल या षटक क्रमांक 2 मधील. शेवटच्या चेंडूवरती किती रन्स काढले जातील हे पाहावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 18 रन्स आले. त्याच्यानंतर स्कोरबोर्ड इथे स्थिरावले.